आज बैलगाडी क्षेत्रात आजचा दिवस म्हणजे खूप घडामोडींचा झाला आणि काय काय घडामोडी झाल्यात त्याच्याबद्दल एक आढावा घेण्यासाठी आपल्याला विलास सरांचा फोन आला की यावं लागते म्हणून आपण आता मुलाखत घ्यायला आलोय. सर, नेमकं काय झालंय आज? काय झालंय या बैलगाडी क्षेत्रात ज्या दिवसापासून म्हणजे मी 2010 पासून आहे. अनेकांना वाटतं मी आता नवीन पदार्पण केलं. 2010 साली मी पहिला माझा स्वतःचा बैल घेतला आणि त्या अगोदर मी बैलगाडी शर्यतीला जात होतो. आमच्या वाडीतला आबाजाई गुडेंचा नखऱ्या पळत होतो. त्यावेळीपासून मी या बैलगाडी क्षेत्रात आहे आणि 2021 पासून ज्यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यावरती जबाबदारी दिली, मला काम करण्याची संधी दिली, त्यानंतर मी आजपर्यंत कार्यरत होतो. पण आजपर्यंत असा एकही दिवस झाला नाही की मी एखादा निर्णय घेत असताना, एखादा नवीन काहीतरी करत असताना कमीत कमी आबांना सांगितलं नाही किंवा इतर इतर पदाधिकाऱ्यांशी बोललो नाही. आणि जर मला तेवढा वेळ नसेल इतर पदाधिकाऱ्यांना लाईनवर घ्यायला, तर आबांच्या कानावर प्रत्येक गोष्ट घालत होतो. त्याच पद्धतीनं आबांनी मी लहान असूनही बारीकशी बारीक एखादी विषय जरी घ्यायचा असेल तरी आबा मला त्यात घेत होते. आबा मला विचारात घेत होते. आबा मला सांगत होते आणि कोणताही निर्णय माझ्या परस्पर घेत नव्हते. हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. पण आज दुपारी अचानक 3-3:30च्या दरम्यान एक बाईट पाहिली. आबांनी, दत्ताभाऊंनी आणि आनंदराव अप्पांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला संघटनेचा. त्या अनुषंगानं मी मग आज ठरवलं की मी आबांना, दत्ताभाऊंना, उदयदादांना ह्यांना वारंवार सांगत आलो की ज्या दिवशी तुम्ही थांबाल त्या दिवशी विलास देशमुख थांबलेला असेल. आणि त्याच अनुषंगानं मग मीही आज निर्णय घेतला. माझ्यावर प्रेम करणाऱ्या अनेक लोकांशी मी चर्चा केली. अनेक तालुका कमिट्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आज मी निर्णय घेतलेला आहे की आपण पण आपल्या पदापासून आज थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग आता इथून पुढे तुमची भूमिका कशी असणार आहे? भूमिका अशी असणार आहे की आज बैलगाडी मालक म्हणून किंवा एक संघटनेचा सदस्य म्हणून कायम मी संघटनेबरोबर एकनिष्ठ राहणार. त्यात कोणताही वेगळा कोणताही मार्ग आम्ही स्वीकारणार नाही. कारण की जी संघटनाच घडवताना तिची पायाभरणी आपण केली, त्या संघटनेविषयी चुकीचा कोणताही विचार मनात येणार नाही. पण आज आबांनी, दत्ताभाऊंनी यांनी एवढा मोठा निर्णय घेत असताना कुठेतरी मला जरी बरोबर घेतलं असतं किंवा कालही मी ग्रुपवर टाकलं होतं की दत्ताभाऊ नवीन सचिव एखादा तुम्ही शोधा काय, तर मला ते बरं वाटलं असतं त्यांच्या बरोबरीनं मी थांबताना. पण आज त्यांनी मला विचारात न घेता एवढा मोठा निर्णय घेतला, याचं दुःख कुठेतरी मलाही झालं. माझ्याबरोबर उदयदादा पाटलांनाही झालं. आणि दादांचा मला फोन आला मगाशी की पहिल्यांदा आपण काहीतरी निर्णय घ्यावा लागतोय. आणि त्या अनुषंगानं मी आणि उदयदादा आम्ही दोघांनी आजपासून थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण अचानक असं काय झालं होतं की त्यांनी राजीनामा देण्याची वेळ आली आणि आता तुम्ही थांबताय? नाही, काय झालं होतं, 22 मेला नाशिकमध्ये युवा हिंद केसरीचं मैदान झालं गणेशभाऊ बनकरांचं. त्या ठिकाणी काही बैल मालकांनी आबांशी माझ्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी संघटनेविषयी, आबांविषयी, माझ्याविषयी अपशब्द वापरले. कुठेतरी एक चुकीचा प्रकार घडला. हा प्रकार घडत असताना तिथं जे पाहणारे नाशिकचे स्थानिक बैलगाडी मालक होते त्यांनी कोणती मध्यस्थीची भूमिका बजावली नाही. आयोजक मध्यस्थी करत होते किंवा माझ्या जीवातले काही 4-2 लोक होते ते, पण इतर बैल मालकांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. त्याचबरोबर जे उत्तर महाराष्ट्रातले बैलगाडी मालक होते त्यांच्याकडून अपेक्षा होती की त्यांनी काहीतरी मदत करावी, पण त्यांनी भूमिका घेतलेली नाही. त्या अनुषंगानं मग पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडी मालक साहजिकच त्यांच्या भावना तीव्र झाल्या आणि 26 तारखेला आम्ही मिटिंग लावली. 26 तारखेच्या मिटिंगमध्ये सगळ्यांचं म्हणणं आलं की तुम्ही आजपर्यंत चांगलं काम करत आला, तुम्ही आजपर्यंत अनेकांना न्याय दिला, आजपर्यंत अनेकांच्या अडचणी सोडवल्या. हे करत असताना तुमच्याविषयी जर अशा गोष्टी घडत असतील तर हे कुठेही आपल्याला बैल मालकाला, आपल्या जवळच्या लोकांना ते न पटणार होतं. त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं इथून पुढची मैदानं पश्चिम महाराष्ट्र मर्यादित करूया. आणि आबांनी, मी आणि इतर वरिष्ठांनी असा विचार केला होता कुठेतरी आता आपल्या लोकांच्या भावना तीव्र आहेत आणि एखादा अनर्थ घडू नये या अनुषंगाने आम्ही त्यांना थांबण्यासाठी सांगितलं होतं. तसाही आता पाऊस काळ आहे, जुलै ऑगस्टचा महिना, आणि 2-4 महिने तुम्ही थांबावं असं आमची इच्छा होती. पण तिथल्या लोकांनी काय केलं, जास्त ट्रोलिंग सुरू केलं. आबांना, मला चुकीचे अपशब्द वापरायला सुरू केले, शिवीगाळ सुरू केली. बरं, आपल्यातल्या ज्या मुलांना कळालं त्यांनी त्यांना जाब विचारायचा प्रयत्न केला, त्या मुलांनाही शिवीगाळ झाली. असे बरेच प्रकार झाले. तिथले काही हिरो बनाय गेलेले 4-2 लोक त्यांनी स्वतःच मोठेपणा गाजवण्यासाठी त्यात अजून रॉकेल नाही पण पेट्रोल ओतण्याचं काम केलं.
कुठेतरी हा संघर्ष वाढावा म्हणून. अशा गोष्टी घडत असताना आबांना वारंवार नेते मंडळींचे फोन यायला लागले, मंत्र्यांचे फोन यायला लागले आणि कुठेतरी ह्या गोष्टी आबासारख्या माणसाला, सर्वसामान्य अ, गाडा मालकाला न पटणाऱ्या होत्या आणि त्या अनुषंगाने आबांनी एवढा मोठा निर्णय घेतला. म्हणजे ह्याच्या मागे राजकीय हस्तक्षेप वाढत तो असल्याचे. राजकीय हस्तक्षेप वाढायला लागला. राजकीय हस्तक्षेप वाढत असताना घर का बेदी लंका ढाई आपण म्हणतो. आपल्या घरातलेच हितशत्रू तयार व्हायला लागले. काही त्यांच्या गोष्टी, काही मनसुबे त्यांना पूर्ण करायचे होते आणि ते पूर्ण होत नव्हते. म्हणजे ज्यांनी आजपर्यंत गोरगरिबांची पिळवणूक केली, ज्यांनी चुकीच्या पद्धतीने गोरगरिबांना त्रास दिला, त्यांना आता कुठेतरी ह्यात त्यांचे हेतू साध्य करता येत नव्हते. त्या अनुषंगाने त्यांनी काय केलं, विलास देशमुखला थांबवला पाहिजे. आबा आमचं तुमच्याबद्दल काय मत नाही. काल परवा एक मीटिंग लावली, अन्याय विरुद्ध आंदोलन. बरं 3.5 तासाची मीटिंग झाली. कुणाविरुद्ध झाली? एकट्या विलास देशमुख विषयी. फक्त नाव कोणी घेतलं नाही. आणि 3.5 तासाच्या मीटिंगमध्ये तुम्ही जी काही 100-200 लोक आणली होती, त्यात तुम्ही 10 वेळा विचारलं, की ज्याच्यावर अन्याय झाला त्यानं येऊन पुढं सांगा. एकही माणूस तिथं पुढे येऊन म्हणला नाही, की विलास देशमुखनं अन्याय केलाय. ह्यातच मी जे काय आतापर्यंत काम केलं, याची पोचपावती मला मिळाली. पण ह्या लोकांचे मनसुबे माझ्या विरोधातले असले, आबांना सांगणं, बरं इथले काय पदाधिकारी होते, जे चुकीच्या पद्धतीने संघटनेचा वापर करत होते. त्यांचे हेतू पूर्ण होत नव्हते किंवा त्यांच्या गाड्यांचे निकाल मी कॅन्सल केले होते. हे केलेल्या असलेल्या त्या पदाधिकाऱ्यांच्या मनात रोष होता. ते काय 4-2 वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना हाताला धरून आबांवर दबाव टाकत होते, की विलास पैलवानला थांबवा. आणि आबांचा नेहमी एक शब्द असायचा, थांबलो तर आम्ही दोघं थांबू, नाहीतर दोघंही थांबणार नाही. त्या अनुषंगानं आबा त्या गोष्टीला त्यांना दुजोरा देत होते. पण आबांच्यावर प्रेशराईज करून आबांना आज त्यांनी भाग पाडलं. आणि हे होत असताना मी इतका कठोर होतो. मी एक स्ट्रगलिंग मॅन आहे. मी नेहमी जीवनात स्ट्रगल केलाय. मी आजपर्यंत कोणतंही यश मला साध्या सोप्या पद्धतीने मिळालेलं नाही. मी काम करत असताना इतकं स्ट्रगल केलाय. ही बैलगाडी शर्यत चाकोरीत आणायला, ह्या नियम अटी घालायला, लोकांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती पोचवायला किंवा ह्या पारदर्शकता आणायला अनेकांशी संघर्ष केला. वैयक्तिक पातळीवर माझा संघर्ष केला. पण कधी मी त्या गोष्टीला म्हणजे ठीक आहे, आपण आज महादेवाच्या नंदीची सेवा करतोय. सर्वसामान्य गाडी मालकाला कसा न्याय मिळेल? सर्वसामान्य गाड्या मालक कसा गुलालात राहील? ह्याचाच मी सगळ्याचा अभ्यास करून आजपर्यंत काम करत होतो. पारदर्शक, प्रामाणिक काम करत होतो. म्हणजे मला वाटत नाही आजपर्यंत मी माझ्या नातेवाईकांच्या, माझ्या मित्रमंडळींच्या, माझ्या वरिष्ठांच्या गाड्या तर बाद केल्या. पण माझी गाडी मागच्या खंडाळबावड्याच्या मैदानात गरुडा आणि ढवळचा घोड बैल पळाला. ती गाडी गुंडा पवार आमचा, त्याच्यापाशी आमचा गरुडा असतो. त्याचा पाय पट्टीच्या पुढे होता. ती गाडी ऍक्च्युली नियमाप्रमाणे बाद होती. पण मला गट पळाल्यानंतर 4-5 गट झाल्यानंतर फोन आला, की तुम्ही तो गट बघा. मी गट बघितलं, म्हणलं आपली गाडी फॉल आहे म्हणलं. गाडीला निकाल कसा दिला? त्यावेळी गुंडानं मला सांगितलं, मी बापूला आवाज दिला होता थांब म्हणून, आणि बापूचं लक्ष नव्हतं आणि बापूंनी झेंडा टाकला. धनावडे बापूंनी माईक स्टेजवर जाऊन सांगितलं, की माझी चूक आहे, मी मान्य करतो, म्हणून माझ्या गाडीला निकाल द्या. पण तो निकाल कुठेतरी मला पटला नाही. माझ्या मनाला पटत नव्हता. मी माझी गाडी बाद करायला लावली आणि त्यानंतर 2 नंबरला उतरलेली माणिक बापू वाघमोडेंची गाडी, तिला निकाल दिला. तशाच प्रकारे फलटणला मैदान झालं. त्यात शिरवळचा नंद्यान माझा शुगर पळाला होता. 4 छकड्यानं गाडी लागली होती. पण सुट्टी मेकर तो वैभव माळेगावचा, त्याचा पाय पुढे होता. जो ऑब्जेक्शन घेणार होता संदीप शेंडगे, तो म्हणला पैलवानची गाडी, मी ऑब्जेक्शन घेत नाही. मी तिथल्या फलटण तालुका कमिटीला सांगितलं, जर संदीप शेंडगेला निकाल नको असेल तर जो 3 नंबरला उतरलाय त्याला द्या, पण माझी गाडी बाद करावी लागेल. एवढी पारदर्शकता आपण ठेवली. कधी कुणाचाही एकही रुपये आपण म्हणजे पैशाचा आर्थिक सोर्स घेतला नाही. कधी कुणाचा चहाला मिंद झालं नाही. 2 वर्षापूर्वी एक सॉफ्टवेअर कंपनी आली. तिनं मला मोठं आमिष दाखवलं, की तुम्ही आमचं सॉफ्टवेअर लॉन्चिंग करा आणि ह्यातून आपण खेळाची बेटिंग सुरू करू. महिना 5 लाख तुम्हाला देतो. पण त्या आमिषाला कधी बळ पडलो नाही. आणि एवढं पारदर्शक काम करत असताना ही काही ठराविक मंडळी, त्यांना त्यांचा हेतू साध्य करायचा होता म्हणून मला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. पण मी कोणत्याच प्रकारे थांबला जात नाही ह्याची चीड मनात धरून त्यांनी काही वरिष्ठांना हाताला धरून आबांच्या दबाव आणायला सुरुवात केली. आणि त्या अनुषंगानं आबा जर थांबत असतील तर मी आबांना, आनंद आप्पांना, दत्ताभाऊंना, उदयदादांना ह्यांना सांगितलं होतं, की मी काय लॉंग टर्म करणार नाही. फक्त ही लोक मला अडवतात म्हणून एक आज महिना 2 महिने मी थांबेन आबा. त्यानंतर मी थांबण्याचा निर्णय घेतो. नवीन तुम्ही सचिव न्यामा. पण ह्यांना भिवून मी थांबणाऱ्यातला नाही. किंवा ह्यांनी किती कुरघोड्या करू द्या, ह्यांच्या प्रत्येक कुरघोडीला उत्तर द्यायची ताकद माझ्याकडे. आज
अनेक तालुका कमिट्या अशा आहेत की विलास देशमुखच्या मागे समर्थन करणार आहेत. 28 तारखेची युवा संघटनेची मिटिंग त्याच अनुषंगाने लागलेली. आज अनेक लोक आहेत माझ्याकडे. आमचं शैलेश भाऊ पवार असतील मुळशीचे, आमचा भाचा अमोल शेळमकर असतील तांबडचे सरपंच, किंवा आमचे आबा मदने असतील बारामतीचे, हेमंत आबा पाटील आहे काठीचे, पप्पू पाटील आहे इंदापूरचे, त्याचबरोबर अण्णा ढाणे वस्ताद आहेत कुर्डुवाडीचे, इकडे राहुलदादा फडतर आहेत, उदयदादा आहेत, प्रदीप नाना पाटील आहेत कापूसखेडचे, शिवराज भाऊ इंगवले आहेत, गणेश पुजारी आहे, आमचा गोट्या आहे माऊलीचा, किंवा अनेक अशी दिग्गज लोक आहेत की त्यांनी ज्यावेळी विलास देशमुखला कुठं काटा टोचेल त्यावेळी रातच्या 12ला म्हणलं तरी ती उभी राहणार आहेत. आमचा अमोल गायकवाडे, पृथ्वीदादा खुटवडे, निखिल कोरडे, ही अशी मंडळी आहेत आमची किती रात्री 12. ह्या सगळ्यांच्या लोकांचं पाठबळ होतं म्हणून आपण आतापर्यंत धाडसानं काम करत होतो. पण जर आबांच्या प्रेशर मला थांबवण्यासाठी आबांना जर प्रेशर करून थांबवायला जर ही लोक लावत असतील तर मग हे कुठेतरी माझ्यासारख्याला न पटणार आहे. आणि त्यामुळं आबांनी जो निर्णय घेतलाय त्या अनुषंगाने मी आज निर्णय घेतलाय आणि माझ्याबरोबर उदयदादा पाटील आम्ही दोघांनी निर्णय घेतलाय की आपण थांबण्याचा आज 100% मानस केलेला आहे. सर, आता मागे काही महिन्यापूर्वीच तुमची इच्छा होती की आता आपण खूप पळलोय या क्षेत्रात, बऱ्यापैकी शिस्त लावली आणि थोडं आता घरी लक्ष देऊया, स्वतःच्या बैलांकडे लक्ष देऊया, बरोबर. आणि काहीतरी सामाजिक कार्य तर आपण केलेलंच आहे भरपूर. आता थोडं जरा आपलं काहीतरी जगूया, असं तुमची एक इच्छा होती, कारण की 24 तास तुम्ही यातच आहे. रात्री 12-1 वाजता पण तुम्हाला काही ना काहीतरी फोन, रोज मैदानातली घडामोडीची उशिरा का होईना तुम्हाला फोन असतातच. पण आता ह्यातून आता तुम्ही आज थांबताय. हे 2-3 महिन्यापूर्वी तुम्ही स्वतःहून थांबणार होता. तुम्ही आता आज थांबताय. पण आता इथून पुढे भूमिका काय राहील ना, आणि कशा पद्धतीने असणार तुमचं? मग 2 महिन्यापूर्वी आपण बाईट दिली होती. ही 22ची म्हणजे हे झाल्यानंतर 26ची मीटिंग झाली आणि त्यानंतर लोकांना वस्तुस्थिती माहित नव्हती. त्या वस्तुस्थितीची बाईट तुझ्याच चॅनेलच्या माध्यमातून मी दिली होती आणि त्यावेळी आपली चर्चा झाली होती की काय कालांतरानं 1-2-3 महिन्यात आपण थांबण्याचा निर्णय आपला होताच. का आपल्याला जेवढी संधी ह्या लोकांनी दिली, शेवळ्याबा, दत्ताभाऊ, आनंदाप्पा, उदयदादा, प्रदीप नाना, राहुलदादा फडतरे आणि बाकीच्या लोकांनी जी आपल्याला संधी दिली होती, मांगडे तात्या, ह्या सगळ्यांनी संधी दिली. त्या संधीचं सोनं करून आपण दाखवलं. आणि आज खरोखरच जनसामान्याला माहिती विलास देशमुखनं काय केलं. म्हणजे आपण ज्यांना कुणाला वाटत नव्हतं ते आपण काम करून दाखवलं. लोक एक्सेप्ट करत गेली. वरिष्ठांनी आपल्यावर तेवढा विश्वास दाखवला. आज आपण काम केलंय आणि इथून पुढं म्हणजे ठीक आहे, आता एका चांगल्या चाकोरीत हे चाललंय. कुणाला तरी नवीन माणसांच्या हातात देऊया. नवीन मुलं येत आहेत. नवीन मुलांनाही ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. ज्या पद्धतीनं आबा मला म्हणायचे, पैलवान काम करत असताना आपल्याला एक बी टीम नेमावी लागेल. का तर भविष्यात ज्यावेळेस अशी अडचण येईल त्यावेळी आपली बी टीम पाहिजे. मग आमचं त्यात प्रवीण दसवडकर किंवा अमोलदादा किंवा विवेक मोडक, पृथ्वीदादा खुटवड, दैवत गोवेकर, गोट्या पैलवान माऊलीचा अक्षय मोरे, परत आमच्यातला वयातला पप्पू बागवान, शिवा घाटे, पप्पू जायगुडे, तशाच पद्धतीची गणेश पुजारी, धीरज, रणजित पैलवान, सूर्यकांत पैलवान, ऋतुराज बाबर आणि सांगली जिल्ह्यातली असतील काय मंडळी, सोलापूरची आकाश काका असतील, अशी ही मंडळी सगळी आहेत. परत गणेश अनपटे, आमचा परत सतीश भोसले खर्शीचा, अशी हे जी युवा पिढी आहे आपल्याकडं, त्या लोकांना सगळ्यांना ह्यात एकत्र करून त्यांना एक चांगली दिशा दाखवून, अक्षय बर्गे आहे कोरेगावचा, राहुल बाबा आहे, परत पप्पू आहे कुमट्याचा, अजून पुशेगाव मधून आमचा संजू भाऊ आहे किंवा राहुल बाप्पू आहे, रवी फाळके आहे, ही अशी सगळी टीम एक नेमली होती आपण की जेणेकरून भविष्यात ज्यावेळेस कधी अशा अडचणी येतील त्यावेळी ही टीम सक्षम झाली पाहिजे. ह्यांना सगळ्यांना त्या गोष्टीची माहिती झाली पाहिजे, ह्यांना गोष्टी कळायला पाहिजेत आणि जबाबदाऱ्या ह्यांनी घेतल्या पाहिजेत. त्या अनुषंगाने काम करत होतो. आज मला माझ्या दृष्टिकोनातून ही लोक केपेबल झाल्यागत वाटली. काय परत आता नवीन त्यांच्या पाठीमागं प्रशांताप्पा चव्हाण सारखी ह्यांच्यासारखी पण नवीन मुलं तयार व्हायला लागली होती. मग हे सगळं घडत असताना आपल्याला काय वाटत होतं की बाबा हे क्षेत्र चांगलं राहावं, हे क्षेत्र पारदर्शक राहावं, सर्वसामान्यांना न्याय मिळावा, त्या अनुषंगाने आपण काम करत होतो. पण काहीतरी लोकांनी ह्या क्षेत्राची वाट लावण्याच्या दृष्टिकोनातून गेले महिन्याभरात जे काही चालवले ते अतिशय दुर्दैवी आहे. मग कुणी काय प्रकार करते, कुणी कुठल्या प्रकारे काय करते, कुणी
कुणाला भेटाय जाते, हे सगळे जे चालवले हे चुकीचे आहे. आणि हे चुकीच्या गोष्टींना मग ते आपलं मन करत नाही की आपण हे सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर घडत असताना आपण काहीतरी चांगलं करत राहू. सर आता जर संघटना जर पुन्हा बांधली गेली तर त्याच्यात तुम्ही काय सल्ला द्याल, कसं संघटन पुढे चालायला पाहिजे? कारण की आता तुम्ही निकाल देताना तुम्ही सगळं एकट्यावर घेतलं सचिव म्हणून, हो. सगळे निर्णय तुम्हीच म्हणजे निकालांचे देत होता आणि म्हणजे तुम्हाला फ्री हँड दिला होता आणि तुम्ही विचारत येत होता. तुम्ही मगाशी सांगितलं की आबांचं आमचं सल्ला मसलत होती होती आणि मग तुम्हाला सांगितलं जायचं तो तुम्ही डिक्लेअर करत होता एक प्रकारे. तर ह्याच्यात क्रम चुकला असं वाटतं का तुम्हाला जरा? कारण की जर तालुक्याची ज्या तालुक्यात मैदान होते त्या तालुक्याची त्यांची जबाबदारी प्रत्येक वेळेस होतीच होती की बाबा त्यांनी त्यांचा निकालांचा तिथं योग्य तो हे करायला पाहिजे होता. आता काय झालं सोक्ष मोक्ष. यशपाल, हे जे निकाल आहेत, ही म्हणजे थोडक्यात ही सगळं आपण लिहिलं होतं. हा निकाल पट्टीचा कशा प्रकारे द्यायचा, पुढचा निकाल रेषेचा निकाल दोन्ही अँगल बघून कशा पद्धतीने द्यायचा, फॉलचा निकाल कशा पद्धतीने द्यायचा, किंवा एखाद्याने शेपूट चावलं काय केलं तर ह्याच्यावर काय करायचं, हे आपण सगळं म्हणजे ह्या क्रम बनवला होता. वरिष्ठांना हे सांगितलं होतं. हे लवकर तालुका कमिट्यांच्या लक्षात येत नव्हतं. मग सुरुवातीच्या काळात निकाल सगळे मलाच द्यावे लागत होते. पण हळूहळू ही लोक शिकत गेली. आज आमचे बाबा जगताप सारखे, परत आबा मदने सारखे, रवी फाळके सारखे, अक्षय मोरे सारखे, किंवा मग आमच्या उदयदादांसारखी, संतोष शिवतरे, परत अजित भेगडे, ह्या ज्या अशा काही कमिटी आहेत, ही लोक इतकी पारदर्शक झाली होती आता निकालात की माझी गरज त्यांना 99% भासत नव्हती. एखाद्या वेळेस चुकून जर जास्तच क्रिटिकल विषय असेल तर मला किंवा आबांना पाठवला जायचा. पण आपण ह्या लोकांना एवढं ट्रेन केलं होतं की हे क्षेत्र त्या लेवलनं चाललं पाहिजे. आपला दृष्टिकोन ह्यातनं हा होता की हे क्षेत्र लॉंग लाईफ टिकावं, ह्या क्षेत्राची उंची वेगळ्या पद्धतीने एका वेगळ्या ठिकाणी नेऊन ठेवावी. राहिला उत्तर महाराष्ट्राचाही विषय, आपण त्यांना आता तुर्तच थांबण्यास सांगितलं होतं. ह्यातून मागेही त्यांना मी सांगितलं होतं, ह्यातून महाराष्ट्र केसरीच्या, हिंद केसरीच्या अधिकृत स्पर्धा संघटनेच्या माध्यमातून आपण भरवणार होतो. त्यात सगळे आपण उत्तर महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक जरी आले असते, एमपीतले काय बैल येत होते डोंगरियासारखे, त्यांनाही आपण सहभागी करून घेणार होतो. पण इथल्याच काही लोकांना त्यांचे मनसुबे साध्य करायचे होते. त्या अनुषंगाने त्यांना विलास देशमुख नको होता. ऍक्च्युअली काय झालं होतं, विलास देशमुख हे नाव एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोचलेलं होतं. जनमानसांच्या सर्वसामान्यांच्या मनामनात म्हणजे रुजलं होतं आणि ते ह्यांना खुपू लागलं होतं. म्हणून ह्यांना विलास देशमुख थांबवायचा होता. मग ह्यांनी अनेक गोष्टी केल्या. ह्यांनी लोकांसमोर असं आणलं की ही संघटना रजिस्टर नाही. बरं, संघटनेचं रजिस्टर 2024 आहे. त्यानंतर असं सांगितलं झालं की संचालक बॉडी 7 जणांची. संचालक सुरुवातीच्या काळात आबांनी फास्टमध्ये सातारमध्ये मी 6 महिना पळालो. मला नाव भेटत नाही म्हणलं की पुण्यात मी फाईल टाकली. पुण्यात 7-8 महिने पळालो. त्यावेळी आबांनी फास्टमध्ये 7 जणांची संचालक बॉडी सांगितली. त्यावेळी मी आबांना म्हणत होतो, आबा आपण 11 जणांची करू. आबा म्हणले पहिलवान आत्ता होऊ द्या, त्यानंतर विस्तार आपण करू. 2026 ला मे महिन्यात 24 जूनला आपल्याला आपलं सर्टिफिकेट मिळालं संघटनेच्या रजिस्ट्रेशनचं. त्यानंतर डिसेंबरला मी आबांच्याकडे म्हणलं होतं, आबा आपल्याला प्रस्ताव टाकावा लागेल वाढीव लोकांचा, संचालकांचा. त्यावेळी मला जे वकील आहेत आपले, त्यांनी काय सांगितलं की म्हणले तुम्हाला वाढीव प्रस्ताव एफ सर्टिफिकेट आणल्यानंतर देता येईल. तुम्ही आता माझ्याकडे देऊन ठेवा, पण सबमिशन एफ सर्टिफिकेट म्हणजे दुसरं सर्टिफिकेट येतं त्यानंतर देता येईल. एफ सर्टिफिकेट आपलं मार्च महिन्यात आलं आणि मी एप्रिल महिन्यात वाढीव 7-8 लोकांची यादी त्यांना दिली. मग जर आमच्या मनातच नसतं तर ती यादी, तो ड्राफ्ट बनवून ठेवलाच नसता. पण ती फक्त माझ्या गेल्या वर्षी 2 वासरं नवीन घेतली, ती चांगली पळायला लागली. त्या गडबडीत म्हणजे यात्रेच्या सीझनमध्ये मला ते जाऊन ते ड्राफ्ट आणून ह्यांच्या सह्या घेऊन ह्यांचे आधार कार्ड आणि फोटो लावून ते देण्याचं फक्त माझ्याकडून ते राहिलं काम. त्याबद्दल मला माझी चूक आहे ती. मी फास्टमध्ये करायला पाहिजे होती, ते राहिलं. पण तरीही आमची लोक इतके ठाम आहेत. उदयदादा सारखा माणूस, मांगडे तात्यासारखा माणूस, सयाजी नाना सारखा माणूस किंवा मानसिंग दादांसारखा माणूस, विजय अण्णा असतील मेडिकल, ही लोक इतके ठाम आहेत. आमचे सतीश काका बर्गे आहेत. ही लोक 100% ठाम राहिली. हे म्हणले आम्ही संघटनेवर आहे आणि संघटनेवर राहणार. काही संघटनेबद्दल कुणी काही सांगू द्या. मग ही लोक एवढी ठाम होती. ह्यातनं ह्यांचं काय म्हणणं होतं, तुम्ही सभासद नोंदणी करा आणि सभासद नोंदणी करून तुम्ही कशासाठी करा, सभासद झाल्यावर तुम्हाला इलेक्शन लावता येईल. त्या लोकांना माझं एक सांगणं आहे, सभासद नोंदणी मी नाही थांबवली. सभासद नोंदणी प्रत्येक तालुक्याकडे झालेली आहे.
गेली 2 वर्ष मी तालुका कमिट्यांना सांगतोय ती पैसे आणि ती लिस्ट माझ्याकडे जमा करा. अजूनही तालुका कमिट्यांनी माझ्याकडे जमा केलेली नाही. त्यामुळे सभासद करणं आपल्याला थांबलेलं आहे. आणि सभासद झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहे? 5 वर्षांनी इलेक्शन लावणार आहे. मग आज चॅलेंज करतो तुमच्या बाईटद्वारे. त्या लोकांना आज चॅलेंज आहे माझं. तुम्ही आत्ता निवडणूक लावा आणि आत्ता निवडणूक लावून तुम्ही पश्चिम महाराष्ट्र दाखवून देईल तुम्हाला विलास देशमुखच्या मागे काय किती जनता आहे. माझ्या कामावर, माझ्या सर्वसामान्य गाडी मालकांवर, माझ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर एवढा ठाम विश्वास आहे की 100% ती तुमचं डिपॉझिट जप्त करण्याची ताकद माझ्या लोकांच्यात आहे. ही माझ्या कामाची पोचपावती. आणि हे सोडा इथलं, तुम्ही उत्तर महाराष्ट्रातही गेला, आज नाशिक, संभाजीनगर, जालना, चाळीसगाव, अहिल्यानगर, बीड इकडची जी लोक आहेत ती आज पण इथे येत होती ना. त्यांच्या तोंडात एक नाव असायचं, पैलवान विलास देशमुख. कोणतीही अडचण आली रात्री 12 वाजता त्यांच्या अडचणीला मी उभा राहत होतो. कोणत्याही बैल मालकावर उत्तर महाराष्ट्रातल्या अन्याय कधी झालाय असं इतर कधीच झालं नाही. कोणत्याही बैल मालकाच्या विरुद्ध चुकीचा निकाल मिळालाय असं कधीच झालं नाही. एक वेळ मी आपल्या लोकांना परखडपणे बोललो, पण त्या लोकांवर कधी अन्याय होऊन दिला नाही. ही माझ्या कामाची पोचपावती. आणि आजही तिकडचे लोक माझं स्टेटस ठेवतात. त्याला कारण हे, त्यांना एक विश्वास आहे की विलास देशमुख आपल्या कामाचा माणूस आहे. त्या माणसानं आपल्याला भरपूर वेळा न्याय मिळवून दिला. आणि तुम्ही ह्या गोष्टी करत असताना तुम्हाला मला थांबवता येईना म्हणून तुम्ही आबांना, दत्ताभाऊंना थांबवत असाल तर ही फार मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. मग ह्याच्या आधी तुमचं असं कधी बसून ठरलं होतं का? काय मीटिंग वगैरे काही झाली होती का, की जे तुम्ही सगळे निर्णय वगैरे देताय, म्हणजे तुमच्यावरती तुम्हाला सांगितलं जातं की पहिल्यांदा तुम्ही द्या निर्णय वगैरे, अहो, पण त्याच्यानंतर तुम्हाला ट्रोल केलं जाते. मग तुम्ही तुमची जी बॉडीची जी मीटिंग होऊन त्याच्यात तुमचा कधी असा निर्णय झाला होता की आपण कंपल्सरी त्या तालुकावाल्यांना सांगूया की बाबा तुम्ही तुमच्या जबाबदारी पार पाडा, तुमच्यामुळे चर्चासत्र- ज्येष्ठ लोक सगळे ट्रोल होते, असं काही आपली तुमची चर्चा झाली चर्चासत्र, होती? बैलगाडी चर्चासत्र ग्रुप आहे आपला, 4 ऑगस्ट 2021 ला आपण बनवला होता. त्या ग्रुपवर अनेक वेळा आबा, दत्ताभाऊ, उदयदादा, आनंदप्पा, राहुलदादा फडतरे, प्रदीप नाना पाटील, परत आपले विजय अण्णा जाधव, सतीश काका, अजून मांगडे तात्या, हेमंतदादा काकडे, अशा ज्येष्ठ लोकांनी अनेक वेळा सांगितलं विलास देशमुख कोणताही निर्णय घेताना आम्हाला विचारात न घेतल्याशिवाय घेत नाही. आणि त्या व्यक्तीचा प्रत्येक निर्णय हा आमच्याशी शेअर केलेला असतो. त्यामुळं तुम्ही हा संभ्रम काढून टाका. आणि राहिला विषय तालुका कमिट्यांचा, तालुका कमिट्यांना आतापर्यंत थोडंसं त्या गोष्टी म्हणजे 100% पारदर्शकता कळत नव्हती किंवा निकाल काय काय त्यांच्याकडे कॉम्प्लिकेटेड व्हायचे ते आता कळायला लागलं होतं. 8 तारखेच्या मीटिंगमध्ये एम नानांनी सांगितलं की पैलवान आणि आबा ह्यांना वाईटपणा घ्यायला लागतोय, तर पैलवान आणि आबा तुम्हाला माझी विनंती आहे, इथून पुढचे निकाल तालुका कमिटी आणि जिल्हा कमिटीकडे द्या. ह्याच्या मागेही असं झालं होतं की जिल्हा कमिटीकडे द्या. अनेक वेळा मला अनेकांचे फोन आले की मी म्हणायचो जिल्हा कमिटीला फोन करा, जिल्हा कमिटी फोन उचलत नाही. त्यावेळी पर्यायास्तवर मला निकाल द्यावे लागत होते. आम्हाला हाऊस नाही आली किंवा ह्यातनं आमचं काय आर्थिक आम्हाला काय कुठली गोष्ट नाही. आम्ही एखादा मानधनी घटक नाही आम्ही की आम्हाला आर्थिक काहीतरी मिळतंय म्हणून आम्ही निकाल देतोय. हे क्षेत्र चालावं, योग्य सगळं चालावं म्हणून आम्ही काम करत होतो. विचार ना सर, आता राजीनामे जरी झाले तरी संघटना तर बरखास्त नाही ना? नाही, संघटना बरकस नाही. संघटना एवढी म्हणजे डळमळीत नाही हो. कोणी एखाद्यानं यावं संघटनेवर प्रश्नचिन्ह उठवून संघटना संपेल. ही संघटना रक्ताचं पाणी करून तयार केलेली. गेली 10-12 वर्ष लढा देणारी जी लोक आहेत त्या लोकांनी कुठल्या परिस्थितीत जाऊन लढा दिला हे मी शेवटच्या हिअरिंगला ज्यावेळी सुप्रीम कोर्टात 2021 ला डिसेंबरला स्टे घेतला ते मी बघितलेलं, मी साक्षीदार आहे त्या गोष्टीचा. त्यामुळे संघटना ह्यांना भिवून थांबत नाही. मी पद जरी सोडलेलं असेल, आबांनी पद जरी सोडलेलं असेल, आम्ही या संघटनेच्या सदस्य पदातून बाहेर नाही ना पडलो. आम्ही आज बी संघटनेचे सदस्य आहे. आम्ही आज बी बैलगाडी क्षेत्रात आहे. ही संघटना हा ठीक आहे, आपण नवीन नेमणुका करा, नवीन लोकांना संधी द्या किंवा नवीन युवक तयार झालेत, ते युवक काम करण्याच्या इच्छेत आहेत त्यांना हे करू द्या. किंवा आता जशा तालुका कमिट्यांनी काही निर्णय घेतलेले आहेत, युवा संघटनेने काही निर्णय घेतलेले आहेत की आमच्या जिल्ह्यात, आमच्या तालुक्यात पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदान होतील, तो त्यांचा प्रश्न आहे. ते त्या पद्धतीनं त्यांना काम करू द्या. त्यात आपलं कुठलंही नाही. पण संघटना कुणासाठी थांबणार नाही आणि बरखास्त बी होणार नाही, ही तितकंच त्रिवार सत्य आहे. म्हणजे संघटना आहे ते आहे, म्हणजे बऱ्याच जणांचा असा गैरसमज होऊ शकतो की संघटनाच बरखास्त झाली. नाही, संघटना बरखास्त होणार नाही. ही संघटना फक्त इथलीच नाही, संबंध महाराष्ट्राची आहे. त्याचबरोबर माझ्या मुंबईच्या बांधवांची बी. आणि
जेवढा विश्वास माझ्या पश्चिम महाराष्ट्रानं ठेवलाय माझ्यावर, तेवढाच माझ्या मुंबईच्या माझे खांद्याला खांदा लावून माझा मोठा भाऊ संदीपभाई माळी आणि तिथले सगळे बैलगाडी मालक हे तेवढ्याच ताकदीनं माझ्या बरोबर असतात. माझे आणि संदीपबाईचे अनेक विषयात मतभेद होतात, आजही होतात. आमचे मतभेद कसे आहेत, एका भाऊभावाप्रमाणे. संदीपबाई माझ्यापेक्षा 2-4 वर्षांनी मोठे आहेत, एकमेकांविषयी विचार पटत नाही तर मतभेद होतात. पण ज्यावेळी कोणती अशी अडचणीची वेळ येते त्यावेळी तो माणूस सगळ्यात पहिला फोन करतो मला. नाशिकमध्ये घडलेल्या प्रकारात आपल्यातल्या लोकांना लाईव्ह चालू नसल्यामुळे कळालं नाही, पण संदीपबाईंना कोणीतरी सांगितलं की पैलवानचा इथं वाद चाललाय. संदीपबाईंचा 5व्या मिनिटाला मला फोन आला होता, पैलवान काय अडचण आहे का तुला, तिथं लगेच आपली पोरं तिथे तुझ्या जवळ येतील. म्हणजे एवढी प्रेम करणारी लोक आपल्याला आहेत, एवढी माणसं आपल्या बरोबर आहेत. आणि मग आपण कशासाठी थांबायचं? आपण पदापासून थांबलोय, आपल्या संघटनाने नाही थांबवली आणि संघटना कुणाला थांबणार बी नाही. मी आणि उदयदादा आमची नैतिक जबाबदारी स्वीकारून आबांनी आम्हाला विचारत न घेता एवढा मोठा निर्णय घेतला आणि आम्ही आबांच्या खांद्याला खांदा लावून होतो आणि आम्ही आबांना सांगत होतो की आम्ही तुमच्या बरोबर आहे, किंवा प्रदीप नाना असतील आम्ही, की आबा तुम्ही कोणताही निर्णय घ्याल आम्ही तुमच्या बरोबर आहे. आणि आज आबांनी उदयदादा आपल्या दत्ताभाऊंनी आनंदप्पांनी निर्णय घेतला आणि मी उदयदादा आणि आम्ही प्रदीप नाना आम्ही त्या निर्णयापासून कशी मागे थांबलो. ते तिने थांबले, आम्ही बी थांबणारच ना. त्यामुळे आम्ही थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता मगाशी आपण ऑफ कॅमेरा जी चर्चा केली, म्हणजे आपला त्यावेळेस काही मुलाखत चालू नव्हती वगैरे, ज्यावेळेस आपली चर्चा झाली त्यावेळेस तुम्ही बोलता बोलता सांगितलं की आता हे आयोजकांवरती पण प्रेशर आणायला बघतील की तुम्ही संबंध महाराष्ट्रासाठी चालू करा. पण आयोजकांचं पण म्हणणं असं आहे की आम्ही एक वेळ मैदान घेणार नाही, पण घेतलं तर पश्चिम महाराष्ट्र मर्यादितच घेऊ, असंही तुम्हाला मगाशी 1-2-4 जणांनी सांगितलं. अनेक गोष्टी घडायला लागलेल्या आहेत. तिथल्या काही लोकांनी ज्या पद्धतीनं आम्हाला ट्रोल केलं, आम्हाला शिवीगाळ केली, इथल्या युवकांना शिवीगाळ केली, हे पाहता आपल्यातला आजचा युवक 100% आपला आतापर्यंत नियमाटीत ऐकत आला होता. पण आपल्यावर झालेल्या म्हणजे अन्यायावर जर एवढं मोठं पाऊल उचलत असेल तर उद्या काही घडू शकतं. आणि या अनुषंगाने आम्ही त्यांना सगळ्यांना सांगत होतो तुम्ही थोडे काळ थांबा. पण तरीही त्या लोकांना जर थांबण्याचं त्यांचं मानसच नसेल तर उद्या होणाऱ्या गोष्टीला जबाबदार कोण? का जबाबदारी घेणारा कोण आहे? आम्ही तर सगळे यापासून थांबलोय. उद्या काही घडू शकतं. त्या अनुषंगानं पश्चिम महाराष्ट्र मर्यादित आत्ता मैदानं होत्यात, लोकांच्या भावना तीव्र आहेत आणि आयोजकांना पण तेच म्हणणं आहे. आणि इथले जे जे बैलगाडी मालक आहेत त्या आयोजकांच्या त्या पद्धतीचा प्रेशरच करतायत. त्यामुळे इथल्या बैलगाडी मालकांच्यावरच इथलंही पश्चिम महाराष्ट्रातलं क्षेत्र चाललंय. त्यामुळे त्यांनाही थोडंसं कुठेतरी त्यांच्यावर प्रेशर आहे या गोष्टीचं. अजून काय तुम्ही सांगणार आहे, काय सल्ला कोणाला काय देणार नाही, आहे आता काय? सल्ला नाही, महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना हात जोडून माझी कळकळीची विनंती, तुम्ही आजपर्यंत मला भरभरून प्रेम दिलं, तुम्ही आजपर्यंत माझा कोणताही निर्णय डावललेला नाही. ह्या 4-2 मोठ्या लोकांनी सोडा, पण माझ्या सामान्य बैलगाडी मालकांनी नेहमीच माझ्या निर्णयाचं समर्थन केलंय. मी जे आजपर्यंत ह्यांचं म्हणणं आहे मी अपशब्द बोललो किंवा कोणाला चुकीचं परखड बोललो, मी परखड जरूर बोललो पण अपशब्द कुठल्या बैलगाडी मालकाला वापरले नाहीत. ज्यावेळेस एखादा घटक चुकल, अनेक घटकांना मी सुधारवलंय आणि मी ठामपणे सांगतोय ते चुकीचेच होते आणि त्यांना सुधारवण्याचं काम मी केले आणि 100% केले. त्यावेळी त्यांना मी अपशब्द बोललो असेल का, तर त्यांनी बैलगाडी मालकांच्यावर अन्याय केलाय म्हणून. बैलगाडी मालकासाठी मी काही घटकांना चुकीचं बोललो का तर बोललो, पण त्यातनं आज ते घटक पण माझ्या बरोबर आहेत का, तर त्यांना चांगल्या वाईटाची सगळी जाण आहे. आणि त्या अनुषंगानं मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, कधीही माझ्या स्वप्नात मला वाटलेलं नव्हतं विलास देशमुखचं नाव आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एवढ्या मोठ्या उंचीवर जाऊन पोहोचेल. ते पोहोचवण्याचं काम माझ्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि माझ्या सर्वसामान्य गाडा मालकांनी केली. त्यात मोलाचा वाटा माझ्या संघटनेचे सगळे पदाधिकारी असतील आणि म्हणजे दत्ताभाऊ, उदयदादा, शेवाळे आबा, आनंद आप्पा, मांगडे तात्या, हेमंत दादा, राहुल दादा फडतरे, प्रदीप नाना पाटील, सयाजी नाना, सतीश काका, मानाजी काका, आमचा अनिल आप्पा, परत विजय अण्णा जाधव, ही अशी जी ज्येष्ठ मंडळी होती त्यांचा फार मोठा ठाम विश्वास होता माझ्यावर. राजू शेटगिरी असतील, ह्या लोकांनी मला भरभरून प्रेम दिलंय. मानसिंग दादा आहेत कोल्हापूरचे, मानसिंग दादा गायकवाड आणि संदीपभाई माळी, विजय शेठ खानावकर, ही सगळी मुंबईची टीम असेल, ह्या लोकांनी मला भरभरून प्रेम दिलं. आणि खरंच आज मी सगळं काय जे मिळवलं, एवढं मोठी नावाची उंची मिळाली फक्त तुमच्या पाठबळामुळे मिळवली.
तुम्ही सदैव माझ्या पाठीशी इथून पुढेही राहाल. पद माझ्यासाठी शून्य आहे. पदाचा लोभी मी नाही. आनंद आप्पांचा सकाळी मला फोन झाला होता 11च्या दरम्यान. त्यावेळी सांगितलं होतं, आप्पा मी पण थांबणार आहे, पण मी फक्त ह्या लोकांच्या भीतीनं थांबलो. विलास देशमुखची पैलवानकी ह्यांनी थांबवली, हे होऊ नये म्हणून ह्यांच्यासाठी 1 महिना मी नाही थांबणार. पण आज आबांनी जो निर्णय घेतला त्या निर्णय खरंच मनाला वेदना देणारा होता. आणि मला वाटत होतं आबा दत्ताभाऊ ही नेहमीच त्यांच्या निर्णयात मला समाविष्ट करून घेतील. पण कुठंतरी आज माझ्या कामात मी कुठेतरी कमी पडलो की तुम्ही एवढा मोठा निर्णय घेत असताना मला उदयदादाला सांगितलं नाही. ह्याची खंत माझ्या आणि उदयदादाच्या मनात सदैव राहील. आणि इथून माग काही बैलगाडी मालकांची वरिष्ठांची मनं दुखवली असतील तर मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आजपासून मी थांबतोय. आणि तरी माझी सर्व महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक चालक यांना एक विनंती आहे. आबांनी जो 10 वर्ष लढा दिला, जी सगळ्या ह्या लढाईच्या नंतरची सूत्र माझ्याकडे सोपवली, मी जे काही घडवत गेलो, जो बदल घडला आणि जे काही नियम अटी लागल्यात त्या अनुषंगानेच तुम्ही इथून पुढे बैलगाडी शर्यत करा. का तर जे आबांची इच्छा होती की हे शर्यत क्षेत्र त्रिकाल टिकावं, ते टिकवणं आपल्या हातात आहे. ह्यात कुठेही खंड पडून देऊ नका. 4-2 लाखांसाठी मी थांबलो किंवा हे झालो असं नाहीये. मी सदैव तुमचा आहे, मी तुमचाच राहणार आहे. पण हे क्षेत्र टिकवायची जबाबदारी सर्वस्वी तुमची आहे. नियमांना, शासनाच्या नियमांना आणि संघटनेच्या नियमांना अधीन राहून मैदान करा. कुठेही आपापसात वाद घालू नका. हीच माझी तुम्हाला सांगायला कळकळीची विनंती.